समान आत्मनिष्ठा, समान जीवन इच्छा याच्या स्वअनुभूतीने प्रभावित होऊन समान नागरी देहधारी जीवाच्या एकात्मतेचा, त्याच्या ज्ञानाच्या प्राप्तीचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. भाऊ, मला असं काय ना, म्हणजे मनाने असं बोलायला लागते, पण मला आता हे शब्द इतके महत्वाचे आहेत. माझ्या मुखातून काही वेगळे शब्द नको जायला म्हणून मी ना हे स्टिक अप राहते, म्हणजे याच्याशीच पकडून राहणार आहे मी ह्या ग्रंथाला, शब्दाला तरी. नाही, तुमच्यातून जे भाव प्रकट होईल ते होऊ द्या. पण ते शब्द चुकीचे निघू नये असं मला खूप, कारण हे आध्यात्मिक, आपण एरवी बडबड करायला खूप सोपं आहे भाऊ. पण नाही हे नाही, इथं त्याप्रमाणे आप्पाचा हात धरून चाललाव आता आपल्याला. चूक भूल ते बरोबर करून घेत. तेच ना, हे शिवशास्त्र बोलणं अवघड आहे आणि ते माझं भाग्य आहे भाऊ. त्याप्रमाणे वागले पाहिजे असा निश्चय करून तशा प्रकारच्या विचारांचा वहिला क्रांतीवीर शिवच, म्हणून या क्रांतीवीर शिवच या क्रांतीला नवे उत्क्रांतीला काल एका ठिकाणी गेले होते, तिथं वसमतचे शिवाचार्य आले होते, कीर्तन झालं, तर त्यांनी म्हणजे दूध उतू का घालतात वास्तुशांतीला. तर उत म्हणजे उत्सव आहे आणि उतू म्हणजे घालणं, म्हणजे मधल्या जे आपले अंतरात्म्यातले जे आहेत, तर ते काय असं, म्हणजे त्यांनी सांगितलं की ज्ञानाला सुद्धा उतू घालायला पाहिजे. उत्क्रांतीला इथं शब्द आलेला आहे. उत्क्रांतीला शिवक्रांती, कल्याण क्रांती म्हणूया. ही क्रांती एकांगी म्हणजे मानव समाजाच्या कोणत्याही एका अंगातील नसून ती सर्वांगीण अशी असल्याची माहिती आपल्याला जुन्या साहित्यातून मिळते. आप्पांचं असं म्हणजे एक एक शब्द ना विज्ञानाशी संलग्न होता, की प्रत्येकाचं प्रूफ पाहिजे. आप्पा म्हणतात की आधीचे लोक, पूर्वीचे लोक हे खूप ज्ञानी होते. प्रत्येक वस्तूत म्हणजे किम इदम म्हणजे हे काय, शंका घ्यायचे ते. आता म्हणजे माझ्या अनुभवावरून मला सांगते की खरंच ही पिढी किंवा हे असं स्पून फिडिंग म्हणजे चमच्यानी दूध पाजवणाऱ्यासारखे झाले. त्यांनी स्वतः डोकंच नाही लावत आहेत. आणि त्यामुळे ना आपल्याला ज्ञान होत नाही. प्रत्येक गोष्टीला किम इदम हे काय आहे अशी जिज्ञासा पाहिजे. जिज्ञासू म्हणतो ना आपण, मुमुक्षू. तर साधकांनी ना मुमुक्षू जिज्ञासू असतो, तर किमिदम म्हणजे हे काय आहे हे शंका घेतली पाहिजे. गुरूंना शंका विचारली पाहिजे, त्याचं निरसन करून घेतलं पाहिजे. पण माझं तर सांगते, गुरूंना बोलायचीच मला फार भीती वाटायची. मी किती वेळेस आप्पांना भेटले, पण असं तर किमिदम प्रत्येकाला शंका असली तरच आपण ज्ञानी होतो. प्रत्येक गोष्टीची आपल्याला हे पाहिजे. हे मी माझाच फक्त अनुभव सांगते. आपण सर्व खूप उत्तम अधिकारी आहात, ज्याने आता आप्पा इथे सांगतात की ओलगांच्या प्रवाहाबरोबर निघालेली क्रांती ही मातृसत्ताक होती. आप्पांनी सांगितलं की तेव्हा म्हणजे आता हे जे काश्मीरमध्ये मानवांची त्या हिमगिरीच्या त्या एरियामध्ये मानवांचं म्हणजे मानव तिथे जीवसृष्टी प्रगत झाली. मग आता हे जगभर कशी पसरली, तर जसं जसं नदीचा प्रवाह होता, तेव्हा काही रस्ते नव्हते. तर जसं जसं हा नदीचा प्रवाह होता, जिकडे नदी चाललेली आहे, समजा गंगा, गोदावरी, तिकडून ब्रह्मपुत्रा, अलकनंदा, तर त्या त्या रस्त्याने ते मानव हे त्या त्या रस्त्याने जायला लागले, सगळीकडे पसरले. तर हे ओलगांच्या प्रवाहाबरोबर, ओलगांचा हा शब्द मला नाही समजला, तर ओलगांच्या प्रवाहाबरोबर निघाले. भाऊ, तुम्ही म्हणजे ज्यांना हे तर त्यांनी बोलत जा बरं. म्हणजे सांगत जा मला. ओलगांच्या प्रवाहाबरोबर निघालेली क्रांती ही मातृसत्ताक होती. अर्थात
ती एका वर्गाच्या स्त्री वर्गाच्या हातात सत्ता देणारी होती नि म्हणूनच ती गंगेपर्यंत पोहोचण्याच्या अगोदर परिवर्तित झाली. इथे स्त्रियांनी शिवाच्या हातात ती सोपविली नाही, तर तिला शिवाने समान दर्जा, अर्ध अंग समाजाचेच नव्हे तर समाजातील सर्व क्षेत्रात सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि शासकीय क्षेत्रातही दिले. म्हणजे आपण लेडीजला 50% रिझर्वेशन म्हणतात ना, तसं. म्हणजे हे आपल्या शिवानीच दिलेले. शिवानी अर्धांग दिलेले. एवढं स्त्रीला आपल्या वीरशैव संस्कृतीमध्ये महत्वाचं ठिकाण आहे आदराचं. आणि म्हणूनच शक्तीला अर्धांगिनी म्हणून समजले नसून आपले अर्धे अंग पूर्णपणे दिले आणि म्हणूनच त्याला अर्धनारी नटेश्वराचे स्वरूप आले. अरे बाबा. सामाजिक हा बोला अलकाताई. हा, ते उलगांच्या म्हणत होतात ना, हो तर ते आर्य संस्कृती ज्यावेळेस आलती ना, त्यावेळेस एक ती प्रजात म्हणून निर्माण झाली होती असं एकदा हो हा ऐकलं होतं बरं का मी. हो 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 हा, त्यावेळेस ती संस्कृती. हा. जय गुरुदेव. सामाजिक दृष्टीने शिव आणि शिवगणामध्ये जाती संस्था मुळीच नव्हती. आप्पा इथे म्हणतात की शिव आणि शिवगण. शिवानी जेव्हा ब्रह्मदेवाला हे काम सोपवलं की हे पृथ्वीचं, हे सृष्टीचं उत्पत्ती करा, पण ब्रह्मदेवाला पण ते जमत नव्हतं. ते शेवटी शिवाला शरण गेले. मग तेव्हा शिवानी 770 शिवगणांची उत्पत्ती केली. हे आपल्या श्री परमरहस्य ग्रंथात पण आहे, ओवीमध्ये. तर आप्पा इथे आणि हे प्रवचनाच्या आप्पाच्या मुखातून ऐकलेला शब्द मी बोलते. तर शिव आणि शिवगणामध्ये जाती संस्था मुळीच नव्हती. ज्याने ज्याने शिवाचार पाळला तो शिव समाजाशी एकरूप झाला. म्हणूनच महात्मा बसवेश्वरांना हा आधी ते शैव ब्राह्मण होते, पण त्यांना हा आपला वीरशैव धर्म त्यांना आवडल्यामुळेच मग त्यांनी हे केलं. आणि हे याच्यामध्ये जाती संस्था मुळीच नव्हती. खरं तर मला वाटते त्यांनी तेव्हा श्री सिद्धांत शिखामणी ह्या ग्रंथाचा खूप गहन अभ्यास करूनच हे धर्म स्वीकारून ह्याचे त्यानुसार त्यांनी आचरण केलं असेल. ते तर आता महात्मा होते. पण माझ्या भावना सांगते तर आपल्या वीरशैव संस्कृतीमध्ये जाती संस्था शिवगणामध्ये मुळीच नव्हती. ज्याने शिवाचार पाळला तो शिव समाजाशी एकरूप झाला. समाजाची ती प्राथमिक अवस्था असल्याने सर्व लोक आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होते. म्हणजे ते दुसऱ्यांवर डिपेंड नव्हते, स्वावलंबी होते. आणि प्रवृत्ती ही होती की द्रव्य आणि पदार्थ न्याय मार्गानेच मिळविले पाहिजे. म्हणजे आपण सदाचाराने वागलं पाहिजे. आपण जे काही उदरनिर्वाहासाठी कर्म करतो तर तो जो काही धन कमवतो तर ते सद्मार्गाने कष्टानेच कमवलेलं पाहिजे. ते वाम मार्गाने कमवलेलं नसलं पाहिजे. जो नियम आता आप्पा इथे म्हणतात की त्यावेळेस जो नियम ज्येष्ठ अर्थात वयाने अधिकाराने म्हणजे अर्थात वयाने अधिकाराने नव्हे तर कोणत्याही प्रकारच्या लोकांना असे, तोच नियम स्त्रिया मुलांनाही असे. म्हणजे त्यावेळेस जो नियम ज्येष्ठांना होता अर्थात वयाने जे ज्येष्ठ होते तर त्यांना जे नियम होते ठरलेले तर तेच नियम स्त्रियांनाही होते, मुलांनाही होते. एक देश, एक भाषा, एक आचार, एक नियम हे तत्व सर्वमान्य असल्यामुळेही एक परंपरा, एक
विशिष्ट पद्धतीची संस्कृती निर्माण होत गेली. ती कालांतराने शिवसंस्कृती या नावाने उल्लेखली जाऊ लागली. शिवसंस्कृतीमध्ये एक देश, एक भाषा, एक आचार पण सगळ्यांसाठी सारखाच होता. नियम पण सगळ्यांसाठी सारखेच होते. भाषा ही एकच होती. अशा ह्या परंपरा, मग त्याला शिवसंस्कृती हे नाव उल्लेखले जाऊ लागले. म्हणजे शिवसंस्कृतीचाच हा पहिल्यांदा ह्याचाच उगम झालेला आहे. या संस्कृतीचे प्रणेते शिव याचे एक विशिष्ट तत्वज्ञान, एक विशिष्ट उपासना पद्धती जी सर्वांना सुलभ म्हणजे सोपी, सर्वसमावेशक अशी होती. या संस्कृतीमध्ये, शिवसंस्कृतीमध्ये पदार्थाची, जडाची अर्थात पंचभूत पृथ्वी, जल, अग्नी, वायू, सूर्य आदी भौतिकांची उपासना मुळीच नव्हती. म्हणजे आता भाऊंचेच याच्यातून ऐकलेलं आहे की हे आपण रविवारी सूर्यपूजा करतो, तर हे असं म्हणजे पंचभूतांची पूजा करण्याचं म्हणजे फक्त शिव उपासना करण्याचंच होतं आपल्या शिवसंस्कृतीमध्ये. मूळ तेच आहे नियम. आता हे नंतर वैदिकांनी हे सगळे आणलेले की हे पंचभूतांची पूजा करणं, असं इथे लिहिलेलं आहे. उपासना मुळीच नव्हती. होती ती फक्त तत्वपूजा आणि रूढ केलेली शिवदेवानी. म्हणूनच तर ती शिवपूजा म्हणविते. म्हणूनच त्याला फक्त शिवाचीच उपासना करणं याला शिवपूजा म्हणविते. अद्याप चालू असलेल्या कल्पित, इंद्रदेव कसे आहेत म्हणतात आप्पा? कल्पित म्हणजे हे जगत कसं आहे, प्रपंच संसार कल्पित आहे, तसं हे इंद्रदेवाचे पण कल्पित इंद्रदेवाची, मग ती अग्निमुखाने का होईना, जी बलिदानाने पूर्ण होते ती अशिव, त्याला आप्पा म्हणतात की अशिव पूजा म्हणतात. अ चा अर्थ विरुद्धार्थी न, तर अशिव पूजा या शिवसंस्कृतीने अमान्य केली. म्हणजे हे बलिदान देणं, ते बकरीचं वगैरे यज्ञामध्ये बलिदान देतात. देवी पूजाला पण बऱ्याच ठिकाणी आपण ऐकतो. तर हे जे अशी यज्ञामध्ये अग्निमुखाने का होईना हे जे बलिदान देतात, तर ही अशिव पूजा आहे. म्हणून आपल्याकडे आपल्या वीरशैवाच्यात यज्ञ करत नाहीत, असं आप्पांचा विरोध होता त्याला. अशिव पूजा या शिवसंस्कृतीने अमान्य केली. कुणी कुणाला कोणाचा बळी द्यावयाचे, सगळे सारेच एकात्म चैतन्य असताना, म्हणजे त्या बकरीमध्ये पण चैतन्य आहे आणि ते एकात्म चैतन्य आहे, त्याच्यातही शिव आहे, आपल्यातही शिव आहे. तर मग आपण कुणी, आप्पा इथे म्हणतात की कुणी कोणाला कोणाचा बळी द्यावयाचे, सारेच एकात्म चैतन्य असताना. मग ही किती चूक पद्धत आहे, ती अशिव पूजा, याला अशिव पूजा म्हणतात आप्पा. संस्कृती शब्दाबरोबरच त्यातील घटकांची रचना, व्यवहार, आचार याचे एकात्मत्व व तेही नियमबद्ध असणे आवश्यक आहे. म्हणजे आपण संस्कृती सुसंस्कृत असला पाहिजे, तर त्याच्या असं म्हणतो ना, तर संस्कृती शब्दाबरोबरच त्यातील घटकांची रचना कशी असली पाहिजे, त्याचा व्यवहार कसा असला पाहिजे, त्यांचे आचार कसे असले पाहिजे, ते याचे हे सगळे आणि नियमबद्ध पाहिजे. आपलं दिनचर्या पण नियमबद्ध पाहिजे. आपण किती वाजता उठावं, किती वाजता झोपावं, आपण किती खावं, काय खावं, असं नियमबद्ध असणे आवश्यक आहे. एक आचार, एक विचार, एक तत्वज्ञान, एक उपासना पद्धती. म्हणजे ह्यावरून असं वाटतं की एकनिष्ठ भक्ती,
हे किती आवश्यक आहे. एक आचार, एक विचार, एक तत्वज्ञान, एक उपासना पद्धती आवश्यक. या आवश्यकतेतून नियम सांगणाऱ्या शास्त्राचा उदय, आगमशास्त्र, शिवागमशास्त्र हे त्याचे नाव, जे शिवानी आपल्या अर्धांगिनी पार्वतीला सांगितले. शिवागमशास्त्राचं ज्ञान हे साक्षात शिवप्रभूनं आपल्या अर्धांगिनी, म्हणजे खरं तर नवऱ्याने बायकोला प्रत्येक गोष्ट सांगितली पाहिजे. हे ह्याच्यातून दिसतंय की शिवानी ते प्रत्येक गोष्ट आपली अर्धांगिनी पार्वतीला एक ना एक ज्ञान दिलेलं आहे. शिवानी आपल्या अर्धांगिनी पार्वतीला सांगितले आणि जे सर्वमान्य झाले ते शिवागम होत. याची संख्या मुख्यतया 28 मानली असून ते यापेक्षाही अधिक आहेत, असे अनेकांचे मत आहे. 28 शिवागम आहेत. ते मानवी ज्ञानाच्या पलीकडील. हे शिवागम 28 जे आहेत ते कसे आहेत तर मानवी ज्ञानाच्या पलीकडील अत्युच्च प्रतीचे ज्ञान असून त्यात ज्ञान आणि कर्म याचे प्रतिपादन आहे. आपल्या मनमत माऊलींनी ज्ञान आणि कर्म, भक्ती, भाव याबद्दल खूप सांगितलेलं आहे. ज्यावेळी हे आगम सांगितले गेले त्यावेळी भाषा ही वेगळीच असली पाहिजे, कारण ही शिवसंस्कृती अति प्राचीन प्रागवैदिक असल्याचे अनेक 11 प्रमाणावरून सिद्ध झालेले आहे. ही शिवसंस्कृती अति प्राचीन आहे. त्यामुळे आपला उगम कुठून आहे हे इथे हे शिवसंस्कृती उगम आणि विकास यावर हे लेसन संपलेलं आहे. भाऊ काही बोलतात का? जय गुरुदेव. जय गुरुदेव. ओल्गा नदी आहे, ओल्गा ओल्गा एक नदी, नदीची मलाही तेच वाटलं, संस्कृती आहे. प्रवाह. हा, ते मलाही तसंच वाटलं. रशियामध्ये नदी आहे ती, हा, मला आणि त्या चीन नदीच्या किंवा रशिया. काठी वस्ती हा करणारी एक संस्कृती होती, त्याला हा ओल्गा संस्कृती म्हणतात. हो, कारण ते आपण त्या ह्याच्यात म्हणले ना, नदीच्या प्रवाहाबरोबरच ते सगळीकडे मानवसृष्टी पसरली. शिवगणांनी सांगितले आप्पा, खरं तर 770 शिवगणाचं उत्पत्ती केली शिवानी. मग आता हे शिवगण कसे होते? आप्पा म्हणतात हे नित्य तृप्त होते. मग आपण पण ना शिवगणच आहेत असं वाटते मला. मग आपण कसं असलं पाहिजे? नित्य तृप्त. मग आपण तेव्हा एक कथा सांगितली की पार्वती माता जेव्हा आता ही शिवगणांची उत्पत्ती केली, सगळे असे लहान लहान बाळ असतील ना जेव्हा उत्पत्ती केले तेव्हा, म्हणजे त्यामध्ये शिवगणामध्ये हे नंदी, भृंगी, स्कंद, आणखीन काय असं सांगितलं आपणनी. आणि मग अन्नपूर्णा, मग पार्वती मातेला ते लहान बाळ, आता त्यांचेच बाळ ना, तर त्यांना वाटलं आता मी अन्नपूर्णा आहे, तर मी त्यांना जीव घालायला पाहिजे. मग शिवांना शिवप्रभूंना म्हणतात माता पार्वती की आता मी अन्नपूर्णा आहे, तर मी आता जाते स्वयंपाक करते आणि सगळ्यांना जीव घालते. मग शिव म्हणतात की नाही, हे नित्य तृप्त आहेत, ह्यांना काही गरज नाही असं. नाही नाही, मग त्यांना थोडा अहंकार येते माता पार्वतींना. तर त्या म्हणतात की नाही, मी जाऊन करते आता, पंचपक्वान्न बनवते. आणि मग पहिल्यांदा शिव फक्त एकाच शिवगणाला अगदी लहान स्वरूपात, म्हणजे ते 2-3 वर्षाचं बाळ कसं असते त्या स्वरूपात पाठवतात माता पार्वतीकडे. मग त्यांनी एवढं भांडार, साक्षात अन्नपूर्णा माता ती, एवढं पंचपक्वान्न बनवलेले, पण ते एकच शिवगण तिथे बसते आणि ते मग जेवायला शिव सुद्धा किती वेळेस माता पार्वतीची परीक्षा घेतात. ते तर आपण किती ग्रंथ पुराणात ऐकलेले. आणि मग ते बसतात जेवायला शिवगण अगदी 2-3 वर्षाच्या बाळाच्या स्वरूपात. माता पार्वतींना वाटत असेल ना, हे बाळच आहे तर किती जेवणार आहे. पण ते वाढलं समजा
हे सगळं आपणनी सांगितलेलं आहे, भाऊनी पाठवलेल्या याच्यात. तर ते भाजी वाढली, आता चपाती आणायला गेलं तर ती भाजी संपून जायची. मग चपाती वाढली, वरण आणेपर्यंत ते चपात्या संपून जायच्या. असं एवढं म्हणजे मग नंतर मग महादेव शिव म्हणाले पार्वतींना, माता पार्वतींना, की आता मी बाकीच्या शिवगणांना पाठवतो उरलेले 669 नाही 769. तर मग माता पार्वतींना समजते की ही कशी नित्य तृप्त आहेत आणि हे परीक्षा घ्यायला लागले शिव. तर आपण पण शिवाचेच बाळ आहोत. काय म्हणतात त्याचे शिवाचेच अंश आहेत. तर आपणही नित्य तृप्त राहावं हेच आपल्याला शिवानी, मन्मथ माऊलींनी आणि आपल्या राष्ट्रसंतांनी आपल्याला आशीर्वाद द्यावा हेच हे करून मी शिवयोगशास्त्र इथे थांबवते. जय गुरुदेव. या थांब कथेतून या कथेतून मी अन्नपूर्णा, मी असं सगळ्याचं घ्यायचं. पोषण करायला समर्थ आहे. अहंकार एक शिवगण पाठवून खाऊन टाकला ते अहंकार. खरंय खरंय. अहंकार हे तुमच्या आणि देवामधला अडथळा आहे, एवढंच सांगायचं आहे आपल्याला या कथेतून. हम्म. बरोबर आहे, बरोबर आता आहे. आता गुरुदेव घ्या ताई, हो हो. आणि शेवटचे एक 10 मिनिट नवीन कुणी बोलणारा असला तर त्यांनी हो हो. परमहंसाच्या एका ओवीवर बोलावं. म्हणजे त्या निमित्तानं ते एखादी ओवी वाचल, त्याचं चिंतन करील आणि बोलायला शिकल गुरुदेव संपल्यानंतर. रोज एक जण कोणी म्हणजे 10 मिनिटाचा वेळ ठेवायचा. घ्या ताई, गुरुदेव घ्या. हो हो हो. उघडते 1 मिनिट. एकच सेकंद. नांदेडचे अध्यक्षीय प्रबोधन, पान नंबर 236. गुरुदेव रजनीताई मंगलगे लिखित, पान नंबर 236. जय गुरुदेव सर्वांना. नांदेडचे अध्यक्षीय प्रबोधन. आता 6:09 झालेत भाऊ. मी आणखीन 10 मिनिटं घेऊ का? 6:20 15 मिनिट घ्या की 5 मिनिट इकडे तिकडे चालतंय. हो, 15 मिनिट. नांदेडचे अध्यक्षीय प्रबोधन. परमपूज्य माऊली म्हणाले, आमच्या या सभेत अनुभवानंद या विषयावर फार सुंदर प्रवचन झाले. अनुभवानंद म्हणजे काय हे झाले वाटले. पान नंबर 238. मानवाला शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक म्हणजेच आत्मिक पातळीवर मन स्थिर करण्यास समर्थ असे सद्गुरू म्हणजेच परमपूज्य माऊली. मानवाला शारीरिक म्हणजे मन स्थिर करायचं तर कुठल्या लेवलला करायचं, तर शारीरिक म्हणजे शरीर पण स्थिर असलं पाहिजे. हे जे आपण आसन करतो, आसन सिद्धी म्हणतात त्याला, आसन स्थिती, हे पण स्थिर असली पाहिजे. शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक म्हणजेच आत्मिक पातळीवर मन स्थिर करण्यास कोण समर्थ असते, तर समर्थ असे श्री सद्गुरू म्हणजेच परमपूज्य माऊली.
अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, दया, क्षमा, शांती, प्रज्ञा, श्रद्धा, प्रतिभा, विद्वत्ता, वक्तृत्व, नम्रता, परोपकार, पवित्रता, मानवता, भक्तिनिष्ठ, सृजनशीलता, सौजन्यता, कृतिशीलता, चरित्र संपन्नता. ह्या एक एक गुणावरच किती भाऊ बोलू शकतील वाटते मला, कारण हे तर सुरुवातीचे तर 10 गुण हे धर्माचार सदाचाराचे हे 10 गुण दिलेले आहेत की अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, दया, क्षमा, शांती. त्यानंतर आप्पा म्हणतात की प्रत्येकामध्ये हे गुण पाहिजे, हे सद्गुण आहेत आणि ह्याच सद्गुणाच्या वैभवाने आपण संपन्न असलं पाहिजे. अहिंसा म्हणजे हे गुण पण अहिंसा आहे आता पहिला शब्द, तर त्यामध्ये अहिंसा ही काया वाचा मनाने पाहिजे. म्हणजे नुसतं अहिंसा म्हणजे मारणं, कशा तरी ह्याच्यानी मारणं असं नाही, तर कायनी झालं, वाचा म्हणजे वाणीनी पण आपण जे कठोर शब्द बोलतो ते पण कुणाला बोललं त्याला पण हिंसा म्हणतात. किंवा वाणी, काया, वाचा आणि मनातल्या मनात सुद्धा कुणाचं वाईट चिंतन, ती पण हिंसा झाली. तर हे अहिंसा हे धर्माचाराचं धर्माचे लक्षण आहेत. हे पहिले 10: अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, दया, क्षमा. क्षमा तर आपण प्राणलिंगाची पूजा करताना अभिषेक कशाचा करायचा, तर क्षमेचा करायचा असं दिलेले श्री सिद्धांत शिखामणीमध्ये. शांती, प्रज्ञा, श्रद्धा. श्रद्धा हे शमदमादी षटसंपत्ती हे खूप मोठा गहन विषय आहे, तर त्याच्यामध्ये श्रद्धा हा एक गुण आहे. प्रतिभा, विद्वत्ता, वक्तृत्व, नम्रता, परोपकार, पवित्रता, मानवता, भक्तिनिष्ठ पाहिजे, सृजनशीलता, सौजन्यता, कृतिशीलता, चारित्र्य संपन्नता. अशा अनंत गुणांनी परमपूज्य माऊली ओतप्रोत भरलेले आहेत. सत्य सत्य. सर्व जाती जमातीच्या लोकांशी मोकळेपणाने वागून त्यांची आध्यात्मिक व नैतिक रुची वाढवण्यासाठी ते प्रयत्नशील राहतात. भारतीय संस्कृती आपली मातृभूमी यांची परंपरा, त्यांच्यावर विश्वास असलेला विचारवंत म्हणजे माऊली. राष्ट्रावर अतिशय प्रेम करणारे अनुरागी म्हणजे माऊली. दिशाहीनास दिशा दाखविणारे दार्शनिक म्हणजे माऊली. समाजासाठी सतत कार्यरत असलेले कर्मयोगी म्हणजे आपले परमपूज्य माऊली. राष्ट्रसंत देवरूप हिमालयाच्या कुशीत रममाण होणारे शिवयोगी म्हणजे आपले परमपूज्य माऊली. स्वतःचे जीवन समाजास समर्पित करणारे, स्वतःचे एवढे अखंड जीवन समाजास समर्पित करणारे, ज्ञानदान करणारे दाता म्हणजे आपली माऊली. राष्ट्रसंत. आपल्याला नवल वाटत असेल एका व्यक्तीमध्ये हे सर्व गुण कसे असतील, पण हे अनेकांनी अनुभवलेले गुण आहेत, हे सत्यच आहे. परमपूज्य माऊलीच्या जीवनात विविध क्षेत्रातील काही गरीब, काही श्रीमंत, काही मध्यम, काही राजकीय नेते असा शिष्य परिवार लाखोवर आहे. परमपूज्य माऊलींचा मान्यवरांशी संपर्कही फार मोठ्या प्रमाणावर आहे. प्रत्येक वर्षी कपिलधारच्या यात्रेत माऊलीचे कीर्तन ऐकण्याचा योग येत असे.
माऊलींच्या कीर्तनाचा थाट फार वेगळा होता. त्यांच्या कीर्तनात फार विनोद नसायचे. मध्येच गर्जना, मध्येच हळू आवाज असे काही नाही. ओढून ताणून कधीच भाष्य केले नाही. विषयाची मांडणी साधेपणा, सरळपणा. परमपूज्य आप्पांचे वक्तव्य म्हणजे जिव्हाळ्याचे वाटते. लगेच हृदयापर्यंत पोहोचते. त्यांच्या अंतःकरणातून निघणारे भक्तिप्रेम, प्रेमळ प्रसादिक भक्तिभाव परिपूर्ण असते. ऐकणाऱ्यावर त्यांचा परिणाम खोल जातो. परमपूज्य माऊली कोणत्याही परिस्थितीत स्वतःच्या मनाचे संतुलन, आपले परमपूज्य माऊली कुठलीही परिस्थिती असो कशीही, पण ते स्वतःच्या मनाचे संतुलन, समाधान ढळू देत नसत. जितेंद्रिय योगिना कुले अशा कुलीन घरात जन्म घेतला. व्यक्तिमत्व, माऊलींचे व्यक्तिमत्व आपल्या राष्ट्रसंतांचे, परमपूज्य माऊलींचे, आप्पांचे व्यक्तिमत्व तेजस्वी, शांत, प्रसन्न चित्त, सत्पुरुष, युगपुरुष, देशभक्त, विद्वान पंडित, व्यासंगी, सर्व काळ नम्र, नुसतं नम्र नाही तर सर्व काळ नम्र, स्वच्छ, साधा पोशाख, साधी राहणी असली पाहिजे पण ती कशी स्वच्छ, साधा पोशाख, पांढरी धोती, शर्ट, उपरणे, शुद्ध आचार, विचार, वाणी, शुद्ध अंतःकरण, सतत सावधान. श्री परमरहस्य ग्रंथातही माऊली म्हणतात ना पहिल्याच अध्यायात की शिवगण कसे आहेत तर हे सावधानच असतात, मी म्हणायची गरज नाही असं म्हणतात ना. तसं सतत सावधान, नेहमी अलर्ट राहणं, प्रज्ञावान, शिवयोगी, मंत्रविद्या, तंत्रज्ञान, तत्वज्ञान सहवासात आलेल्यावर, आप्पांच्या जे जे सहवासात येत होते त्यांच्यावर, सहवासात आलेल्यांवर कृपा, अनुग्रह आणि शासन दोन्हीही परम दयाधन, दयेचे आगर, कृपेचे भांडार, मायेची पर राहताती. जय गुरुदेव भाऊ. थांबते इथे मी. ही माझी वाक्पुष्प पूजा, समर्पण हो श्री गुरुराजा. मन्मथ श्री मन्मथ शिवलिंग विनवी ओजा. श्री गुरु नागेशासी, श्री गुरु नागेशासी, श्री गुरु नागेशासी. माझ्या सासरचे पण कुलदैवत मानूर मठवाशा श्री गुरु नागेशांना नमन करून कोटी कोटी प्रणिपात करून इथे थांबते. जय गुरुदेव. जय गुरुदेव. परमरहस्याच्या एखाद्या वेळीवर कोणी बोलणार असलं तर बोला. 10 मिनिट. भाऊ कोणी बोललं नाही तर अल्फाबेटिकली मग पहिल्यापासून तुम्ही जे नाव घेताल त्यांना कंपल्सरी बोलावं लागेल, त्यामुळे स्वतःहून बोला. काही एक शब्द जरी असेल, नुसतं ना स्वतःचा परिचय किंवा जे काही आपल्याला येते बोलावं वाटते ते पण बोलू शकत असेल, असं काही कंपल्सरी नाही असं वाटत मला कोणाला काय बोलावं, पण बोलावं सगळ्यांनी. हो ना भाऊ. हो हो बरोबर आहे. कोण बोललं पाहिजे असं आप्पाला वाटत होतं. आपले सगळे लेकरं बोलले पाहिजेत. सोमेश्वर नाव कोणाचं तरी दिसायले बर का. बोला भाऊ.
जय गुरुदेव. ओम नमः शिवाय. जय गुरुदेव ताई. बोला ताई. खूप आग्रह करायला मला तर काही बोलायची सवय नाही. आता मी पहिल्यांदा बोलायले. मी रजुताईची बहीण आहे. वंदना महाजन. बोला बोला, किती छान. आता खरं तर ताईचा आहे सहवास. ताई खूप आग्रह करते आम्हाला, सगळं सांगती, बोलवती, आपाकडे नेती, सगळं म्हणजे तिच्यामुळं आम्हाला खूप घडते खरं म्हणजे. आणि इकडं पूर्णेला एवढं वातावरण नाहीये असं की असं ज्ञानीवंताचं असं पारायण वगैरे असं करतात, पण असं ज्ञान काही मिळत नाही कुठं. फक्त पारायणाला जायचं आणि घरी यायचं, भजनाला जायचं आणि घरी यायचं, एवढंच आहे. पण मला हे ऐकून खूप म्हणजे हे व्हायला लागले की आनंद व्हायला. आणि सगळे भेटायलेत. अलकाताई भेटायली, ताई दररोज भेटायली, तुम्ही सगळ्यांची ओळख व्हायला लागली. आणि मला असं वाटायलं की सगळ्यांना एकदा भेटावं. आणि आपणच पण खूप आवाज आवाज येईना. तो गेट टुगेदर ठेवू म्हणलं पूर्णच्या मठात सगळे येतात भेटायला तुला आम्ही. चालतंय की, मी पण तेच विचार करू लागले. छान वाटते मग सगळ्यांना भेटून, एवढं छान वाटायलंय, खूप छान वाटायले. पण आपणच खूप झालाय सहवास बराच. फक्त एकच अनुभव मला खूप आठवते. घरी आले होते आणि आमच्याकडे एक कुत्रं होतं. त्यानं कधीच रांगोळी हे दारात राहू द्यायचं नाही, खराबच करून टाकायचं. काही सण असो, काही असो. त्या दिवशी आप्पा येणार होते, मी म्हणायले, ते कुत्रं तिथंच होतं. आता आप्पा यायले, त्याने रांगोळी, मी छान रांगोळी काढली, पाणी टाकली बाहेर. मी एवढं हे करायले, त्याला म्हणायले, आज आप्पा येणार आहेत, रांगोळी मोडू नको. तू दररोज मोडतो त्याला, म्हणजे असं राग केले त्या कुत्र्याला, जसं काही माणसाला बोलतो तसं. आणि खरंच त्या दिवशी आप्पा आले, मी रांगोळी काढली, त्याला थोडंसं हे लावले, गेटला आडवं लावले की याला येऊ नये आणि खराब करू नये म्हणून. मग काय झालं, आप्पा आले आणि ते कुत्रे आलं. पण आलं ते गेटच्या तिथं दारातच उभं टाकलं. आणि माझं लक्ष त्याच्याकडेच, आता हे मोडते, दररोजची सवय झालेली. तर पण त्यानं तसं नाही केलं बघा, असं येऊन नम्रपणे उभं टाकलं त्या गेट जवळ. मी म्हणाले, शांत उभं टाकले. आप्पापेक्षा जास्त लक्ष माझं त्या रांगोळीतच होतं. आणि मग त्यानं उभा टाकला आणि थोड्या वेळाने गेलं निघून. जसं काय असं मला वाटलं ह्यानं दर्शन घेऊन गेला, म्हणजे असा भास झाला मला सुद्धा अनुभवातून. आणि गेला तर नंतर आलाच नाही. आप्पा गेल्यावरच आला. ते एक अनुभव मला खूप आठवते बघा. म्हणजे एवढं की प्राण्यांना सुद्धा, म्हणजे आप्पांची एवढं हे होती, एवढं काहीतरी एक असं वाटलं की किती नम्रपणे उभं टाकून त्यांना आप्पाचं दर्शन घेतलं मला. आणि तेवढं मला काही कळत नव्हतं बरं तेव्हा, आता 15 वर्षाची गोष्ट आहे ही. पण त्यावेळेस मला अनुभव झाला, बापरे, हे किती शांतपणे उभं टाकलंय आणि रांगोळीच्या पलीकडे उभं टाकलं होतं. हे अनुभव मला सांगावं असं वाटतं आणि मी बऱ्याच जणांना सांगितलेलं आहे. एवढंच बोलते आता, नंतर अजून कधी चान्स देव. किती सुंदर अनुभव आहे बघा हे. हा खरंच म्हणजे शिवदास मला खूप हृदयाचे आठवण. दर्शन घेता जीव जाण उद्धरती. मुक्या हो प्राण्याचा सुद्धा उद्धार झाला ते दर्शन घेऊन आप्पाचं. हो, दर्शन घेतल्यासारखंच त्यानं हे केलं बघा, असं शांतपणे उभं टाकला. कशी आणि मला म्हणजे खूप तेव्हापासून आठवण येते. अमृताची अनुभूती आहे. एवढं इकडं नाहीच बघा, असं ज्ञानाचं वगैरे असं एवढं इकडे काही चालत नाही आमच्या पूर्ण. आणि माझं काही होत नाही जाणं जास्त कुठं. आता तिकडे चलत नाही आता म्हणून नंतर आप्पा एक अनुभव. आप्पा मोबाईल मध्ये घेऊन आल्यात की तुमच्या ज्ञानगंगा. हो बरोबर आहे. दररोज ऐकते मी, एवढंच ऐकलं, थोडंसं जरी मिळालं तरी मला खूप समाधान वाटते. चला एवढंच झालं ना, बरंच झालं. आणि माझी तब्येतही बिघडली होती तेव्हा आप्पांची खूप साथ झाली बरं. आणि मला दवाखान्यात आप्पाच दिसायचे. आणि कधी कधी अशी रागात दिसायचे. मी म्हणले आप्पाला, आप्पा तुम्ही का रागात बघू लागले माझ्याकडं? मी एवढी रडले आप्पा दिसल्यावर. मला भेटायला आले नंतर मी घरी आल्यावर दवाखान्यातून. आप्पा
आणि त्यांचं येणं होईना तर सकाळी 4ला निघाले, तिथून 6ला गंगाखेडला आले ताईकडं. मी तेव्हा गंगाखेडलाच होते. पुन्हा तिथून भेटायला आले घरी मुद्दाम. मला एवढं रडू आलं त्यांना बघितल्यावर. काहीच कळलं, बोलायचं समजना काहीच नाही. नुसतं रडूच लागले त्यांना धरून. आणि मग विचारलं, "आप्पा तुम्ही का माझ्याकडे रागात का बघू लागला?" "आप्पा म्हणले, नाही बेटा मी कशाला तुझ्याकडे रागात बघू. मी म्हणलं माझं काही चुकलं का? मला एवढा का दुःख आला?" म्हणजे फार म्हणजे व्हेंटिलेटरवर फार म्हणजे खूप त्रास झाला. त्यावेळेस सगळ्यांनाच त्रास झाला. ताई पण माझ्यासोबत औरंगाबादला 10-15 दिवस होते हॉस्पिटलमध्ये. तेव्हा आप्पा म्हणले, "तुझं काहीच चुकलं नाही बाबा." म्हणले, "मी इकडं शरीरानं होतो पण मनानं तुझ्या जवळ होतो." असं म्हणले. तेव्हा एक मला ते एक अनुभव खूप वाटते. आणि आप्पाचं येणं होत नव्हतं. आप्पाला खूप भेटायला यायची इच्छा. मग काय त्या दिवशी आलं मनात, सकाळी निघाले. तसेच उठले की गाडीत बसलं म्हणले. मग स्नान पूजा इथेच करून मग भेटून गेले. ते एक. आणि मला तिथं असा अनुभव व्हायचा, मी कोमात होते पण मला दुसरं काहीच दिसायचं नाही. फक्त मन्मथस्वामीच्या डोंगरात बसल्याचंच भास, काहीच नाही बाकीचं. आणि एवढी क्षीण झालेली आणि मन्मथस्वामीचा डोंगर दिसायचं. आणि तिथं मी एकटीच आहे, एवढाच अनुभव व्हायचा मला तेव्हा. आणि ते आप्पा सोबत होतो म्हणली ना, मग माझ्या लक्षात आलं आप्पा सोबत होते म्हणून मला तो अनुभव व्हायचा हॉस्पिटलमध्ये असताना. त्यानंतर आप्पांनी पुन्हा माझ्यासाठी नवस केले होते, मन्मथस्वामीला आपण अभिषेक करूत म्हणून. मग त्यांचं अनुष्ठान झालं होतं श्रावण महिन्यात. मग आप्पा म्हणले आता आपण नवस फेडून घेऊ, म्हणले या सगळेजण. मग आप्पांनी स्वतः तिथं अभिषेक करून जेवण वगैरे ते ताईंनी केलं सगळं. म्हणजे त्या दोघांचंच होतं ते नवस, आप्पाचा आणि ताईंचा, रजताईचा. त्या दोघांनी मिळून मग ते हे झाल्यानंतर, अनुष्ठान झाल्यानंतर मग तेव्हा आमचा ते कार्यक्रम झाला. माझ्या जीवनातला खूप आनंद आहे. ताई तर सारखं म्हणते, आप्पा होते तुझ्यासोबत म्हणून तू वाचली. आप्पांचं तर खूपच होतं लक्ष. आणि सारखं माझ्याकडे बघितले हसायचे. आता छान वाटते बघा, चांगली दिसली ना तब्येत, छान वाटते असं म्हणायचे. ताईकडे सारखं भेटायची, ताई बोलवायची, आप्पा आले की या, आप्पा आले की या. ताईचा सारखा फोन असायचा. पण जास्त जाणं व्हायचं नाही. पण आता एवढी तळमळ वाटते, एवढं सगळं असून पण आपण जाऊ शकलो नाही. खूप तळमळ वाटते तशी. जय गुरुदेव. जय गुरुदेव. खूप दिव्य अनुभव आहे ताई. कोमात होतात आपण आणि त्यावेळेस हा एवढं, खूपच होतं. म्हणजे त्यावेळेस एवढं स्मरण फक्त तुम्हाला ते मनमथ माऊलींच्या तिथले डोंगरच दिसत होते. मनमथ माऊलींचं हो. आप्पाचाच आशीर्वादामुळं खरंच आहे सत्य. खूपच दिव्य अनुभव आहे. आप्पांच्याच आशीर्वादामुळे. आशीर्वाद. हो. खूप खूप आशीर्वाद. आणि मला तरी वाटायचं मी आप्पांना जाऊ शकत नाही, बोलू शकत नाही जास्त, तरी पण आप्पा एवढं प्रेम लावते. मला खूप प्रेम लावायचे. ताईकडे गेले की हसायचे, आवाजावर बोलायचे. मी म्हणजे बापरे आप्पा एवढं या, असं लगेच म्हणायची या. गेलं की बाहेरूनच पायऱ्या चढतानाच एकदा तर आप्पा पूजा करायला आणि मी गेले. मला इतकं हे झालं, म्हणलं मला उशीर झाला यायला, म्हणून मी तिथं पायऱ्यातूनच नमस्कार करायला. तोपर्यंत आप्पा म्हणाले की या, तुमचीच वाट बघू लागलं. एवढं प्रेम भरभरून लावायचे. आपलं झालंच नाही जाणं जास्त, त्यासाठी मला खूप तळमळ वाटते. थोडं लांब पण आहे तिकडं, पण जाण्याची थोडस काय कारण रेल्वेचा प्रवास थोडं अडचण यायची, त्यामुळे थोडं जाऊ शकले नाही मी. पण ते आप्पाला समजून घ्यायचे. असं एवढं होतं ना, खूप ताईमुळे आम्हाला खूप मिळते, सगळं मिळतंय ताईमुळं. काय जे मिळेल ते मी इकडेच आप्पांना पण म्हणले, आपण ताईमुळेच सगळं भेटतंय हो आम्हाला. हे आप्पा म्हणले तसंच असते. आता आपण ऐकायला लागले तुमचं सगळं बोललेलं. बापरे, थँक्यू. तरी आप्पा म्हणले ताई पण मिळतंय हो आम्हाला हे, नाहीतर आम्हाला कशाच मिळेल बरोबर, घरातूनच निघायला फुरसत नाही. असं
तर आपण एक जण तेव्हा अप्पा मला तसं बोलले, एक जण करते म्हणले स्वयंपाक करून बनवते, पण खाणारे सगळेच असतात ना घरातले. असं आहे म्हणे ताईचं काम. पण ताईची खूप निष्ठा. टाइम झाला का? तुम्हाला वेळ नव्हता ठीक म्हणून आहे. आप्पा तुमच्याकडे आले. हो, माझ्याकडं 2 वेळेस पूर्णेला आले आणि आमचे पूर्णेत तर कधी जास्त आप्पा आले नाहीत. आले ते माझ्याकडेच आले. मग माझ्याकडून नाही, नंतर 1-2 घरी आले ते. आजारपणात पूर्ण वेळ पूर्णेला आलेच सोबतच नाही. होती की तुमच्या? हो, हो. म्हणले ते, मी मनानं तो होतो. हा पण मग मी मनानं तुझ्याकडेच होतो म्हणले. शरीरानं इकडं होतो म्हणले. आप्पा. मग आणि आप सगळ्यांना मृत्युंजयचा जप करायला लावले. इथल्या सगळ्यापेक्षा चारुला जास्त सगळ्यांना आप्पाचा सहवास तुम्हाला लाभला. 2 महिने. 2 महिने होते मी हॉस्पिटलमध्ये. आप्पांचा जास्त. पण ते कसा होता, अंतरातून होता. मध्ये अंतःकरणातच होता त्यांच्या पण आणि माझ्या पण. खूप म्हणजे खूपच छान अनुभव झाला तेव्हा. आणि एवढं मला हे नंतर सगळं कळालं बरं का. मी जेव्हा होशावर आले, घरी आले, तेव्हा मला ह्या सगळ्या गोष्टी ताईने सांगितल्या. ही ताई माझ्याकडे जवळ होती हे सुद्धा मला माहिती नाही 15-20 दिवस. ताई पण होती, आशिष किरण ताईची 2 मुलं. आणि ताई होती तिथं पुन्हा सगळ्यांना सांगायचे आप्पा आमचे फोन केला ना आमच्या मुलीने तर आप्पा सांगायचे आम्ही एवढं शुभक्त ठेवलेलं आहे काही होत नाही. आम्ही तिच्याजवळ शुभक्त ठेवलेलं आहे असं म्हणायचे. काहीच होणार नाही. एवढं दडपणे सांगायचे. आणि ताई असताना दररोज फोनवर ताईचं त्यांचं चालायचं तब्येतीचं कसं आहे काय असं रिपोर्ट वगैरे द्यायची. खूप झालं आता 10 वर्ष झाली त्या गोष्टीला. 10 वर्षाचं आपल्याला आयुष्य मिळालं. हम्म. तर मिळालेलं आयुष्य बोनस आयुष्य आहे. बोनस नामस्मरणासाठी, आहे बोनस. भक्तीसाठी. हो बरोबर. मग आता तुझे मला कार जास्त कुठे जाणं व्हायचं नाही मग. हा. तुझे कारणी देह माझा झालं. पडावा, एवढंच म्हणायचं. हा. हो. तेव्हापासून हेच चालू आहे. मग ओम शांतीला वगैरे असं जाते. जय गुरुदेव.